अक्षय तृतीयेला घरातील स्त्रियांनी करा हे 2 सोपे उपाय. अक्षय तृतीया महापर्व ह्या दिवशी मंगल कार्य, मुहूर्त न बघता देखील करता येतात, कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेलेले आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मांपर्यंत मिळत राहते. तर आज आपण जाणून घेऊया की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात. आपण खाली दिलेल्या उपायातून आपण 2 काम देखील केले तरी अक्षय धन लाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. तर बघूया काय आहे ते काम. तर पहिले काम आहेत, अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामुग्री समर्पित करावी. दुसरे आहेत, अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ 11 गोमती चक्र ठेवावे. तिसरे आहे, देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलक देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावे. चौथे आहे, दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून भगवान प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे. पाचवे आहेत, गरिबांना पात्र अन्न, धन, वस्त्र इतर दान करावे. सहावे आहेत, देवी लक्ष्मीला तांदूळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे. सातवे आहेत, देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे. आठवे आहेत, चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे. नववे आहेत, लाखेच्या लाल, पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्यात. 10 नंबरला आहेत, चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर नणंद किंवा भावजाईला भेट द्यावी. 11वे आहेत, या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे. 12 नंबरला आहेत, उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका आणि पंखा दान करावे. 13 नंबरला मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी पाणी किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था करावी. भंडारा करून गोडाधोडाचे जेवण द्यावे, याने अनंत पुण्य लाभते. 14 नंबरला आहेत, अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी. 15 नंबरला आहे, अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळे फुले अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. 16 नंबरला आहे, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्रीसूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते. 17 नंबरला आहे, आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी शुभ ठरते. 19 नंबरला आहेत, नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळे दान करावे. 20 नंबरला आहेत, रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळे वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते. 21 नंबरला आहे, ह्या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतात. 22 नंबरला आहेत, विद्यार्थ्यांनी ह्या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल. तसेच आईवडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा, कारण ह्या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फलदायी ठरतो. तर 23 नंबरला ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही. 24 नंबरला आहेत, ह्या दिवशी छत्री दान नक्कीच करावी आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. 25 नंबरला आहेत, आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे. तर 26 नंबरला आहेत, मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर वस्तू, पूजेचे सामान दान करावे. 27 नंबरला देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा. 28 नंबरला या दिवशी श्री रामचरित मानसमधील अरण्यकांड पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्मजन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते, या रामकृपा मिळते. या दिवशी यापैकी कोणतीही वस्तू खरेदी केल्याने भाग्य उजळेल. सोनं, चांदी, मातीचे भांडे, रेशमी वस्त्र, साडी, साखर, तांदूळ, हळद, मकाने, फुलाचे झाड, शंख, मोरपंख. तर ह्या चुकामुळे रुसू शकते लक्ष्मी. तर
अक्षय तृतीयेला काय करणे टाळावे? ज्या प्रकारे या दिवशी पुण्यकार्याचे क्षय होत नाही, त्याचे फळ निश्चित प्राप्त होते, त्याच प्रकारे या दिवशी अत्याचार, चुकीचे वागणे व इतर पाप कर्माचे फळ देखील अचूक राहतात. या दिवशी घडलेले पाप अनेक जन्मांपर्यंत पिछा सोडत नाही. अशात शास्त्रामध्ये या दिवशी वागणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते. या तिथीचे महत्त्व सांगत देवी पार्वती म्हणते की जर एखादी स्त्री सर्व प्रकारे सुख भोगू इच्छित असेल तर तिने या दिवशी व्रत करावे आणि कोणत्याही प्रकारचा मीठ सेवन करू नये. महाराज दक्ष यांची पुत्री रोहिणीने हे व्रत केले आणि आपल्या पती चंद्राची सर्वात प्रिय बनून राहिली. तिने मीठ सेवन न करता व्रत केले होते. अक्षय तृतीयेला आंघोळ न करता तुळशीला हात लावू नये. तुळशीचे पान तसे देखील आंघोळ केल्याशिवाय तोडू नये. याने देवी लक्ष्मी नाराज होते. तर अक्षय तृतीयेला पूजा करण्यापूर्वी पूजास्थळी अस्वच्छता आपल्यासाठी अशुभ ठरू शकते. या दिवशी लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी जागा स्वच्छ आणि शुद्ध असावी हे सुनिश्चित करावे. स्वतः देखील स्वच्छ कपडे धारण करावे. तर आपले कोणतेही व्रत सुरू असल्यास त्याचे उद्यापन अक्षय तृतीयेच्या दिवशी येत असल्यास उपवास सोडू नये. तसेच या मंगल दिवशी गृहप्रवेश किंवा घर खरेदी करू शकता, परंतु कोणत्याही प्रकारचे निर्माण कार्य करू नये. असे करणे अशुभ मानले जाते किंवा अशुभ मानले गेले आहे. देवी पार्वतीने सांगितली व्रतमहिमा स्वयं देवी पार्वतीने धर्मराज यांना समजावत सांगितले की हेच व्रत केल्याने मी महादेवसह आनंदित राहते. अशात कुमारिकांनी योग्य पतीची प्राप्तीसाठी हे व्रत पूर्ण श्रद्धाभावसह केले पाहिजे. संतान प्राप्ती इच्छुक महिलांनी हे व्रत करून ह्या सुखाची प्राप्ती करावी. देवी इंद्राणीने हे व्रत करून जयंत नामक पुत्र प्राप्त केला होता. या व्रतामुळे देवी अरुंधतीने आपल्या पती महर्षी वसिष्ठ यांच्यासह आकाशात सर्वात उंच स्थान प्राप्त केले गेले होते. या प्रकारे करा पूजा. अक्षय पुण्य प्रदान करणारे अक्षय तृतीया या दिवशी जगद्गुरु भगवान नारायण यांची देवी लक्ष्मीसह गंधचंदन, अक्षदा, पुष्प, धूप, दीप नैवेद्य दाखवून पूजा करावी. या पवित्र दिवशी प्रथम विष्णूंना गंगाजल आणि अक्षदांनी स्नान करावे. याने मनुष्याला राजसूय यज्ञाच्या फळाची प्राप्ती होते आणि प्राणी सर्व पापांपासून मुक्त होऊन जातात. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब